जगाच्या किंवा भारताच्या आणि इतर देशांच्या विविध संस्कृतीचा ज्यावेळी मी आढावा घ्यायला लागतो त्यावेळी इतर देशांच्या तुलनेत आणि भारतीय संस्कृतीच्या तुलनेत ज्यावेळी भारतीय संस्कृतीचा विचार व्हायला लागतो त्यावेळी प्रामुख्याने भारतीय संस्कृतीमध्ये समाजाचं काही देणं लागतं आणि त्याच समाजाप्रती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारी माणसं या समाजात फार कमी असतात। मग कुठेतरी युवकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून तो युवक समृद्ध व्हावा, तो युवक मोठा व्हावा, यासाठी जगामध्ये क्रिकेट या खेळाला मोठ्या प्रमाणात मान्यता असली तरी सुद्धा क्रिकेट हा भारताचा धर्म आहे आणि तोच धर्म जोपासत असताना VCNच्या या स्पेशल कार्यक्रमात व्यक्तिविशेषमध्ये मी शुभम बायस्कर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याच युवकांना शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून समृद्ध करण्याकरिता गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या संकल्पनेतून किंवा त्यांच्या या कार्यातून युवकांना जगण्याची नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर सोनाली रोडे आज आपल्यासोबत आहेत। मॅडम, VCNच्या या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही गल्ली बोर्डामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या तरुण युवकांना ज्यावेळी राष्ट्र पातळीवर किंवा देश पातळीवर IPLच्या किंवा विविध क्रिकेटचे सामने रंगतात त्यावेळी प्लास्टिक बॉलला कुठेतरी प्राधान्यानं डावललं जातं किंवा प्लास्टिक बॉलचे सामने त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतल्या जात नाहीत। मात्र त्याच युवकांना म्हणजे घराची गल्ली असेल किंवा पोर्च असेल याच्यामध्ये क्रिकेट खेळून स्वतःचं अस्तित्व त्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी आजचा योग झगडताना दिसतोय। त्याच युवकांना कुठेतरी पुढे येण्याचं काम आपण करत आहात। त्याच अनुषंगानं अमरावतीमध्ये 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्लास्टिक बॉलचे सामने होणार आहेत। त्या सामन्याचं आयोजन डॉक्टर सोनाली रोडे यांच्या मार्फत करण्यात आलेले आहेत। मॅडम, काय सांगाल या संदर्भात? कसा असणार आहे हा कार्यक्रम आणि कशा पद्धतीची पार्श्वभूमी असणार आहे? नमस्कार। आपण सगळेजण बघतो की क्रिकेट हा भारताचा धर्म आहे, जसं आपल्याला शुभमने आत्ताच सांगितलं। आणि क्रिकेट हा खेळ गल्ली बोळामध्ये, अंगणामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण खेळताना बघतो। पण होतं काय की जो खेळ क्रिकेट हा जो खेळ खेळला जातो त्या खेळामध्ये प्रॉब्लेम येतो पैशांचा। आणि आजचे जे आपल्या गल्लीबोळात क्रिकेट खेळणारे जे मुलं आहेत किंवा युवक आहेत ते काही हा खेळ अफोर्ड करू शकत नाही, राज्य स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती ते जाऊ शकत नाही। मग या प्लास्टिक बॉलनी खेळणाऱ्या मुलांना कुठेतरी संधी मिळावी आणि त्या प्लास्टिक बॉलच्याही खेळाला मान्यता मिळावी म्हणून आम्ही ही संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही ही पहिली राज्यस्तरीय डॉक्टर अब्दुल कलाम कप सिनियर क्रिकेट स्पर्धा आयोजित करतो आहोत 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान ड्रीम्सलँडच्या ग्राउंडवरती। या ठिकाणी गल्लीबोळात क्रिकेट खेळणारा जो विद्यार्थी आहे, तरुण आहे, तो भाग घेणार आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की या क्रिकेटच्या या खेळाच्या माध्यमातून त्या तरुणांना भविष्यामध्ये सर्व प्रकारचे लाभ मिळावे, त्यांचं भविष्य यामध्ये त्यांना घडवता यावं, त्यांची कारकीर्द खेळामधून घडवता यावी, यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतो आहोत। जर उद्या ही पहिली राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली की आम्ही SGFI म्हणजे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाला प्रपोजल देणार आहोत, ज्याची मेमध्ये मीटिंग होते आणि जर त्यांनी या खेळाला मान्यता दिली तर जे लोक या स्पर्धेत सहभागी होतील त्यांना नोकरीमध्ये सुद्धा 5% कोटा उपलब्ध होऊ शकतो। आणि म्हणून आमचे सर्व प्रकारचे प्रयत्न या तरुणांना योग्य ते भविष्य मिळावं यासाठी सुरू आहेत। शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो। मुळामध्ये प्लास्टिक बॉलने क्रिकेटचे सामने अनेकदा रंगतात, मात्र त्याच युवकांना प्लास्टिक बॉल ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा त्या संदर्भात त्यांना रस आहे ती युवक किंवा तरुण मंडळी प्लास्टिक खेळतात। मात्र प्लास्टिक खेळत असताना कुठंतरी त्यांना नॅशनल पातळीवर व्यासपीठ नसल्यामुळं तो प्लास्टिक बॉलने क्रिकेट न खेळता आजकाल टेनिस बॉलकडे खेळताना वळतोय। मग टेनिस बॉलची सामनेही आपल्याला घेता आली असती, मात्र आपण प्लास्टिक बॉलची सामने का घ्यावी ही संकल्पना किंवा मग याच्या मागं काय आहे? मी सुरुवातीला सांगितलं की क्रिकेट हा महागडा खेळ आहे आणि प्लास्टिक बॉलनी जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ग्लव किंवा पॅड किंवा कुठलेही साहित्य लागत नाही। एक बॅट आणि एक बॉल असला आणि 3 स्टंप असले की तुम्ही खेळू शकता। आणि आपल्या देशातले जे खेळाडू आहेत आपण बघतो ते अफोर्ड करू शकत नाही महागडी किट घेणं किंवा महागडी बॅट घेणं किंवा तो टेनिस बॉल सुद्धा त्यांना कधी कधी परवडत नाही। तर या गोरगरीब तरुणांना सुद्धा नॅशनल लेवलवरती खेळता यावं, या खेळात त्यांना सुद्धा कुठेतरी चान्स मिळावा, संधी मिळावी म्हणून आम्ही प्लास्टिक बॉलनी क्रिकेट खेळाचा जो हा खेळ आहे
हा स्थापन केलेला आहे। अतिशय कमी खर्चात आणि अल्प खर्चात प्लास्टिक बॉलचे सामने उत्तम दर्जाचे घेतल्या जाऊ शकतात, त्याचा फीडबॅकही अगदी चांगल्या रीतीचा घेऊ शकतं असं मॅडमनी बोलत असताना सांगितलं। मग मॅडम, समाजाचं काही देणं लागतं आणि तेच इथला युवक म्हणजे गोरगरीब युवक समृद्ध व्हावा या उद्देशानं आपण प्लास्टिक बॉलची संकल्पना पुढे आणली। मग ही संकल्पना आपल्याला कशी काय सुचली? समाजाचं देणं लागत असताना राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेली माणसं दिसतात, विविध माध्यमातून देशप्रेम त्यांचं ओसांडून वाहताना दिसत आहे, मग विविध माध्यमातून देशभक्ती करताना दिसत आहे, विविध माध्यमातून समाजाचं देणं ते पूर्णत्वाकडे नेताना दिसतोय। आपण हाच मार्ग कसा निवडला आणि ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? खरं म्हणजे ही संकल्पना माझे हस्बंड इंद्रजित नितनान यांना सुचली होती। ते मोर्शी रोडवरचं वाघोली गाव जे आहे त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांनी काही काळ काम केलेलं आहे आणि आजही तिथे ते काम करतात। तर तिथे ते बघतात की पारध्यांची मुलं, गरिबांची, शेतकऱ्यांची मुलं तिथे गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात आणि माझे हस्बंड या खेळाच्या माध्यमातून बरंच कार्य करत असतात, बेसबॉल वगैरे इतर खेळांमध्ये त्यांचा सहभाग असतो। तर त्यांनी हा विचार केला की बेसबॉल सारखा महागडा खेळ आपले मुलं खेळू शकणार नाही, पण ही जी एक साधी बॅट आणि एक प्लास्टिकचा 3 रुपयाचा बॉल हे घेऊन ते लहान लहान मुलं जेव्हा खेळतात त्यांचा जो आनंद आहे तो बघून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण जर ही संघटना रजिस्टर केली, आपण जर ही संघटना स्थापन केली तर कुठेतरी या पारध्याच्या मुलांना, गरीब मुलांना सुद्धा संधी मिळेल। आणि त्यातून त्यांनी मग जेव्हा मला हे सुचवलं तेव्हा त्यांना मी पाठिंबा दिला आणि त्यांना म्हटलं की आपण हे नॅशनल लेवलवर करू। मग आम्ही आमच्या बेसबॉलच्या याच्यातले जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या लोक होते, आम्ही जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा ते सुद्धा प्लास्टिक बॉल क्रिकेटमध्ये त्यांना उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर आम्ही जी राज्यस्तरीय स्पर्धा आता घेणार आहोत, यातून जो संघ निवडला जाईल तो मार्च महिन्यामध्ये इंदोर येथे राष्ट्रीय स्तरावरती जाणार आहे आणि त्या राष्ट्रीय स्तरावरती ज्या स्पर्धा होतील त्यातून जो संघ निवडला जाईल तो ऑक्टोबर महिन्यामध्ये बँकॉक इथल्या एशियन कप क्रिकेट शॉर्ट पिच क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे। म्हणजे आज एक गल्लीबोळातला तरुण, आम्ही त्याला हे स्वप्न दाखवू शकतो आणि त्याचं हे स्वप्न पूर्ण करू शकतो की तो सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी अत्यंत कमी पैशामध्ये होऊ शकतो। गेल्या अनेक वर्षापासून किंवा अनेकदा आपण एक म्हण ऐकत असतो, एका कर्तबगार पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो। मित्र हो, कर्तबगार स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो जी म्हण आहे, ही म्हणही या ठिकाणी अपवाद ठरलेली आहे। मॅडमच्या मागे त्यांच्या मिस्टरांचाही खंबीरपणे पाठिंबा आहे आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यानं आज डॉक्टर सोनाली रोडे मॅडम आज त्यांच्या ध्येय गाठताना दिसत आहेत। मॅडम, मला हे सांगा की शालेय गटात ज्यावेळी क्रिकेटचे सामने रंगतात त्यावेळी त्याच्यामध्ये विविध गट असतात, मग यात आपण जे सामने घेतले आहेत याच्यात कशा पद्धतीचे गट असणार आहेत, महाराष्ट्रभरातून किती खेळाडू याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि कसं काय चालणार आहे? शॉर्ट पिच क्रिकेटमध्ये आम्ही शालेय, राज्य म्हणजे ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर आणि शालेय अशा 4 गटांमध्ये ही स्पर्धा घेणार आहोत। आता सध्याची जी स्पर्धा आहे 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानची, ही सिनियर म्हणजे ओपन टू ऑल अशी स्पर्धा आहे। यामध्ये वयाची अट नाही, 5 वर्षापासून ते 100व्या वर्षापर्यंतचा कोणीही खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि 32 जिल्ह्यांमधून या ठिकाणी संघ सहभागी होणार आहेत, महिला आणि पुरुष यांचे, आणि 550 ते 600 खेळाडू जवळपास या ठिकाणी येणार आहेत। ड्रीम्सलँड मोर्शी रोडवरचं जे आहे त्यांनी आम्हाला 3 ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तर डे नाईट अशा प्रकारे आम्ही 3 दिवस या स्पर्धा घेणार आहोत। एकूण 600 खेळाडू यामध्ये सिनियरचे येतील। आम्ही या स्पर्धेला नाव दिलेलं आहे, तरुण जो होता त्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांनी खूप प्रेरित केलेलं होतं, म्हणून आम्ही पहिली राज्यस्तरीय सिनियर डॉक्टर अब्दुल कलाम कप सिनियर क्रिकेट स्पर्धा असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ही सिनियर गटातली आहे आणि पुढे आम्ही हळूहळू सब ज्युनियर, ज्युनियर आणि लिटल लीग म्हणजे शालेय मुलांसाठी सुद्धा स्पर्धा आयोजित करणार आहोत। 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान हे सामने चालणार आहेत। कशा पद्धतीने मॅडम हे सामने चालणार आहेत? डे नाईट चालणार आहेत, मग आलेल्या बाहेरगावून जे काही खेळाडू येणार आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था किंवा निवासाची व्यवस्था किंवा नोंदणी, हे जे 4 ते 6 दरम्यान हा काही जो काळ आहे
याच्यामध्ये कशा पद्धतीचं तुमचं आयोजन असणार आहे बाहेर गावून येणाऱ्या खेळाडूंकडे? बाहेरगावावरून जे संघ येणार आहेत त्यांची निवासाची व्यवस्था आम्ही संत गाडगेबाबा सभागृह आणि संत गाडगेबाबा मंदिरच्या ज्या निवास व्यवस्था आहे तिथे केलेली आहे आणि त्यांची जेवणाची नाश्ता सगळ्या गोष्टींची व्यवस्था ग्राउंडवरती म्हणजे ड्रीम्सलँड इथे केलेली आहे. आणि ड्रीम्सलँडला त्यांना नेण्या आणण्यासाठी आम्हाला ड्रीम्सलँड ग्रुपनी 3 बसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या सतत सकाळपासून रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पंचवटी इथून उपलब्ध राहणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी एंट्री फी नाही आहे. मुलांची एक फक्त संघाची एक नॉमिनल फीज घेतल्या जाईल. बाकी कुठल्याही प्रकारची फी यासाठी घेतल्या जात नाही. त्या मुलांचा जो निवासाचा आणि जेवणाचा जो खर्च आहे तो त्यांच्या एंट्री फीमधनं केला जाईल. उरलेलं बाकीचं सगळं जे आहे त्यांना सर्टिफिकेट्स, त्यांच्यासाठी आम्ही ट्रॉफीज देणार आहोत. फिरता चषक आहे डॉक्टर अब्दुल कलाम कप या नावाने, तो कप आम्ही देणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीज, वुमन ऑफ द सिरीज असे पुरस्कार विविध आम्ही या ठिकाणी स्पर्धेमध्ये देणार आहोत. स्पर्धेदरम्यान मॅडम आपण ही जी स्पर्धा सुरू असणार आहे त्यावेळी कशा पद्धतीने म्हणजे कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंतचे युवक तरुणी जर सहभाग घेत असतील तर ते कशा पद्धतीने असणार आहे? ही सिनियर कप क्रिकेट स्पर्धा आहे. यामुळे कुठल्याही वयाचा, मी जसं मगाशी सांगितलं की 5 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतचा कोणताही खेळाडू यामध्ये भाग घेऊ शकतो. इट इज ओपन टू ऑल. सिनियर कप क्रिकेट स्पर्धा आहे. तरी जनरली आपण यामध्ये जे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत, खेळाडू आहेत, ते सहभागी होताना यामध्ये आपल्याला जास्ती करून दिसतील. आणि जे सिनियर गट असल्यामुळे सगळ्यांसाठी ही खुली आहे. मॅडम मला हे सांगा की ज्या युवकांसाठी हा सगळा आपण उहापोह करत आहात त्यांना एक व्यासपीठ मिळावं, प्लॅस्टिक बॉलच्या माध्यमातून तो तरुण युवक किंवा तो क्रिकेटर समृद्ध व्हावा. आज VCNच्या स्टुडिओतून बोलत असताना तमाम प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. VCNच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारे क्रिकेटपटू असतील किंवा या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे काही तरुण युवक असतील, त्यांना काय सांगाल या संदर्भात? मी त्यांना हेच सांगेल की क्रिकेट खेळणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं, पण प्रत्येकाला ते स्वप्न पूर्ण करता येत नाही. कारण आर्थिक अडचणी असतात. आपण म्हणतो त्याप्रमाणे कधी कधी आपल्याला नाही जमत जायला. पण आम्ही प्रत्येक खेळाडूचं स्वप्न राष्ट्रीय स्तरावरती जाण्याचं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. त्यामुळे माझी सर्वांना एकच सांगणं आहे की स्वप्न बघा. डॉक्टर कलामांनी सांगितल्याप्रमाणे स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या. VCNच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण विदर्भामध्ये, संपूर्ण भुसावळपर्यंतच्या लोकांना तुम्ही दिसणार आहात खेळताना. होऊ शकतं तुमच्यातूनही एखादा सचिन तेंडुलकर किंवा एखादा महेंद्रसिंग धोनी निर्माण होईल. तर ह्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते. आणि सोबतच VCN हे सामने 3 दिवस सतत दाखवणार आहेत लाईव्ह या प्रकारामध्ये. त्यासाठी मी VCNचे आभार मानते. आणि ड्रीम्सलँडनी आम्हाला खूप मोठं सहकार्य या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करून देऊन, इतर प्रकारे सर्व बसेस उपलब्ध करून देऊन मदत केलेली आहे. ड्रीम्सलँडचे संचालक नरेंद्र भारानीजी यांचे देखील मी अत्यंत आभारी आहे. कारण त्यांनी आम्हाला 3 ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहेत, बसेस उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची, खेळाडूंची जी जेवणाची व्यवस्था आम्ही करणार आहोत त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी आम्हाला मदत केलेली आहे. आज कुठंतरी गावखेड्यातला तरुण खेळणार आहे राज्यस्तरावरती आणि तिथून तो पुढे राष्ट्रीय स्तरावरती जाण्याचे स्वप्न बघणार आहे. हे सगळं स्वप्नपूर्तीसाठी या सर्वांनी जो हातभार लावलेला आहे, या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. मित्र, कुठलाही खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये हरणे किंवा जिंकणे ही भावना प्रामुख्यानं व्यक्त होत असते. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान ही सामने होणार आहेत. महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांमधून क्रिकेटपटू एकत्र येणार आहेत. ड्रीम्सलँडच्या ग्राउंडवर एकूण 3 दिवस चालणाऱ्या या सामन्याचं थेट प्रक्षेपण VCN न्यूज चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. रात्री 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून येणाऱ्या क्रिकेटपटूंना खेळत असताना आपल्या आईवडिलांना त्यांना VCN न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणद्वारे पाहता येणार आहे. रात्री 9 वाजेपर्यंत चालणारे हे क्रिकेटचे सामने GTPLच्या सेटबॉक्स नंबर 72 आणि UCNच्या सेटबॉक्स नंबर 81 वर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण चालणार आहे.
VCN न्यूजच्या स्पेशल कार्यक्रमात आपण यानंतरही अशाच एका ध्येयवेड्या माणसाला भेटणार आहोत, जो प्रसिद्धी विन्मुख राहून समाजाचं देणं लागण्यासाठी अहोरात्र झटत आहे. अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीशी, राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या व्यक्तीशी आपण भेटणार आहोत. बघत रहा फक्त VCN न्यूज. शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राद्वारे 4 ते 6 फेब्रुवारी अमरावती शहरामध्ये ड्रीम्सलँड ग्राउंडवर प्लॅस्टिकचे सामने रंगणार आहेत. या सामन्याचे मुख्य आयोजक आणि अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद राऊत सर आपल्यासोबत आहेत. या सगळ्या एकंदरीत कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, आपण या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहात. हे ग्राउंड कशा पद्धतीने असणार आहेत आणि या मुख्य कार्यक्रमाची जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळं पूर्वतयारी याची कशा पद्धतीने असणार आहे? नमस्कार. आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे हे जे शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशनचे जे माध्यमातून आम्ही सामने घेत आहोत, याचं ग्राउंड हे 32 मीटरचा सर्कल असतो. त्यामध्ये 32 मीटरपैकी 32 फुटाची पिच असतं. यामध्ये जवळजवळ 11 खेळाडू खेळल्या जातात. म्हणजे 8 खेळाडू हे इनमध्ये असतात आणि 3 खेळाडू हे स्टँड बाय म्हणून ठेवले जातात. आणि हा जे खेळ आहे, या खेळामध्ये जनरली आपण क्रिकेटमध्ये बघतो की 6 बॉलचा ओव्हर असतो, पण आमच्या ह्या शॉर्ट पिचमध्ये 5च बॉलचा ओव्हर राहणार. आणि यामध्ये सर्व बॅट्समन आपण बघतो आहे की जे मोठी ज्या क्रिकेट्स खेळल्या जातात, ह्या क्रिकेट्समध्ये शेवटच्या बॅट्समनला बॅटिंग करायचा चान्स मिळत नाही. पण आमच्यामध्ये सर्व प्लेयर्स हे बॅटिंग करणार. आणि आम्ही याच्यामध्ये 6 बॉलच्या ऐवजी 5 बॉल म्हणजे 5 रन आणि 4 रनच्या ऐवजी 3 रन, त्याला आम्ही तिक्रम आणि पंचम अशा प्रकारचे आम्ही ह्या ठिकाणी ह्या गेममध्ये ते दाखवलेलं आहे. त्यानंतर ह्या सामन्यांचं आयोजन म्हणजे आमचे जे मित्र इंद्रजितजी नितनवार आहेत, ज्यांनी ही संकल्पना आणली की बा ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये काम करत असताना आमच्याकडे विद्यार्थी येतात आणि बा विद्यापीठामध्ये ज्या टीम्सवर क्रिकेटसारखा खेळ ज्यावेळेस खेळला जातो, त्यावर होणारा जो प्रचंड खर्च असतो, त्यामध्ये आपण ग्रामीण महाविद्यालय तिथे कुठेच याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला एवढा खर्च बेअर करू शकत नाही. तर अशा वेळेस त्यांनी संकल्पना मांडली की बा आपण ग्रामीण विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि म्हणून हे शॉर्ट पिच टेबल छोटे जे बॉल असतात म्हणजे प्लॅस्टिक बॉल, याच्यावर आम्ही ते ह्या मॅचेस घेतो आहे. आणि अमरावती शहरापासून जवळ असणारं जे ड्रीमलँड्स आहे, ह्या ठिकाणी मॅचेस आम्ही घेतो आहे. तिथले असणारे नरेंद्र भाराणी साहेब यांनी आम्हाला ग्राउंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे 3 ग्राउंड्स असल्यामुळे डे अँड नाईट्स, कारण पुऱ्या महाराष्ट्रामधून येणारे जे खेळाडूंची संख्या आहे, जवळजवळ 32 संघ पुरुषांचे आणि जवळजवळ 20 संघ हे महिलांचे म्हणजे मुलींचे राहतील. आणि एवढे सामने लीग पद्धतीनं घ्यायचे म्हटलं म्हणजे तो एका दिवसामध्ये किती सामने घ्यायचे याचा प्रश्न होतो. त्यासाठी आम्ही हे डे नाईट सामने घेणार आहोत आणि सुनियोजित आणि व्यवस्थित सर्व आयोजन या ठिकाणी आम्ही करत आहोत. सर, मी असं ऐकलं की याच्यामध्ये जे ओव्हर असतात किंवा ग्राउंड असेल किंवा मग त्याच्यामध्ये खेळाडूंची टीम असेल, किंवा मी असं ऐकलं आहे की प्लॅस्टिक बॉलच्या सामन्यांमध्ये चौकार आणि षटकार हे नसतात. हे कशा पद्धतीने असणार आहे? आम्ही आमच्या जे क्रिकेटचे सामने घेत आहोत, याच्यामध्ये आपण जे बोललात की बा षटकार किंवा चौकार राहणार नाही, हे बरोबर, अगदी बरोबर आहे. आम्ही षटकारच्या ऐवजी 5 रन म्हणजे पंचम ज्याला म्हणू आणि 4 रन त्याला तिक्रम अशा प्रकारचा आम्ही ह्या ठिकाणी देणार आहोत. कारण की जो बॉल आहे हा बॉल प्लॅस्टिकचा असल्यामुळे तेवढा बाउन्स होणार नाही आणि त्याचा षटकार म्हणजे इतका लांब जाणार. कारण ग्राउंडची जर आपण साईज पाहिली तर ही 32 मीटरचा एरिया असल्यामुळे त्याच्या 32 मीटरपर्यंत जर तो जाईल अंडरग्राउंड म्हणजे जिथे आपण दुसऱ्या क्रिकेटमध्ये जे 4 म्हणतो त्या ठिकाणी आम्ही 3 रन दिला ना, त्याला तिक्रम म्हणणार. आणि जिथे 6 रन्स होते त्याला आम्ही 5 रन देऊन पंचम असे म्हणणार आहोत. आणि तुम्ही दुसरं जे विचारलं होतं की बा याला पंच वगैरे, तर हा खेळ जवळपास पुऱ्या महाराष्ट्रभर खेळला जातो. त्यामुळे सर्व टेक्निकली पूर्ण जिल्ह्यामधून असणारे जे अंपायर्स आहेत, आम्ही मध्यंतरी त्यांचा एक सराव कॅम्प घेतला, त्या ठिकाणी एक्झाम घेण्यात आली आणि सर्व हे जे प्रशिक्षक या ठिकाणी पंच म्हणून काम करायला पुऱ्या महाराष्ट्रातून येतील. सर, असं पण सुद्धा ऐकलं आहे की याच्यामध्ये ओव्हर किती बॉलचा असतो किंवा मग याच्यात वेळेचं कसं काय नियोजन असते? याच्यामध्ये ओव्हर 8 ओव्हर राहणार. म्हणजे
जसं आपल्या भारतात क्रिकेटमध्ये जसं 40 ओव्हरची 20 ओव्हरची 20-20 असे खेळले जाते, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही 8 ओव्हरची मॅच घेणार आहोत, ज्यामध्ये 5 बॉलचा 1 ओव्हर अशा प्रकारे ह्या ठिकाणी म्हणजे 8-45 अशा प्रकारचे 40 बॉल आणि त्याला लिमिटेड राहील की बा त्या 30 म्हणजे अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटामध्ये तो त्यांनी ते 8 ओव्हर फेकून द्यावे आणि त्यामुळे जितके रन होतील, जो खेळाडू म्हणजे जी टीम जास्त प्रकारे आपलं रन करतील ती त्या ठिकाणी जिंकेल. क्रिकेटचे सामने म्हटले की सर कॉमेंटेटर शिवाय त्याची मजा येत नाही, रंगत येत नाही. आपल्या कार्यक्रमाला असे कॉमेंटेटर किती असणार आहेत किंवा मग कोण असणार आहे? आम्ही या ठिकाणी प्रशिक्षित कॉमेंटेटरला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं सांगायचं म्हणजे मुलांना किंवा त्या मॅचेसमध्ये हे करण्यासाठी चिअर्स गर्ल्ससुद्धा या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेले आहे, जेणेकरून प्रेक्षकांनासुद्धा ह्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळेल आणि खेळाडूसुद्धा उत्साही होऊन आपलं खेळाचं प्रदर्शन करेल. कारण की ज्यावेळेस चिअर गर्ल्स ज्या ठिकाणी येऊन त्याने चिअरिंग करतील त्यावेळेस एक वेगळाच प्रकारचा माहोल त्या ठिकाणी रंगलेला आपल्याला दिसेल. सर सामन्यांचं वर्गीकरण कसं असणार आहे, ते किती विभागात असणार आहे, पहिल्या दिवशी कसं चालणार आहे, दुसऱ्या दिवशी कसं चालणार आहे आणि तिसऱ्या दिवशी कसं चालेल? आम्ही सामन्यांची सुरुवात म्हणजे सामने डे नाईट आहेत, म्हणजे सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे आणि याचं थेट प्रक्षेपण UCNच्या माध्यमातून सर्व जवळपास पूर्ण विदर्भामध्ये ह्या ठिकाणी दिसणार आहे. तर पहिल्या दिवशी जो आमच्या 4 तारखेला म्हणजे 3 तारखेला ज्या टीम्स महाराष्ट्रातून पुऱ्या येतील त्यांचं नोंदणीकरण होईल. त्यांना पूर्ण निवासाची भोजनाची व्यवस्था आम्ही अमरावती जिल्हा शहरी आणि अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीनं केलेलं आहे आणि या सर्व खेळाडूंच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून तर चहा नाश्त्याची व्यवस्था पूर्ण आम्ही केलेली आहे. आणि 4 तारखेला सकाळपासून या मॅचेस सुरू होतील आणि रीतसर उद्घाटन हे सायंकाळी 5 वाजता मी ठेवलेलं आहे. त्यासाठी प्रामुख्याने आपल्या महानगरातले पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक साहेब येणार आहेत, तसेच आपले आवडते खासदार आनंदरावजी अरसूड, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अचलपूरचे आमदार बच्चूभाऊ कडू, तसेच या ठिकाणी शेखरभाऊ भोयर, डॉक्टर आकाशभाऊ वराडे, त्यानंतर स्थायी समितीचे सदस्य सभापती तुषारभाऊ भारती आणि दिनेश सरोंशी जिल्हाध्यक्ष BJPचे आणि त्यानंतर प्रदीपभाऊ खेडकर अशासारखे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या ह्या उपस्थितीमध्ये आम्ही ह्या ठिकाणी उद्घाटनीय कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यानंतर उद्घाटनीय कार्यक्रम झाल्यानंतर प्रामुख्याने जे युवा महोत्सवामध्ये ज्या टीम्स आहेत, आपल्या इथं प्रकाश मेश्राम म्हणून जे सुंदर टीम्स नियोजन करत असतात त्यांचं ह्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आम्ही सुद्धा आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना सुंदर असं ह्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळेल. तर मला हे सांगा की त्या ठिकाणी आपण 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, याच्यामध्ये एकच अंपायर राहतील की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे अंपायर राहतील, असे किती अंपायर लोक आपण डिसाईड केलं आहे किंवा काय असं त्यांची काही टीम केली आहे? ह्या ठिकाणी 3 दिवस वेगवेगळ्या अंपायर्सचं आपण ह्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. कारण अंपायर्सची प्रत्येक जिल्ह्यामधून कमीत कमी आम्ही 5 अंपायर्स या ठिकाणी नियोजित केले आहे. जवळजवळ 32 जिल्ह्यामधून ह्याजवळ येत आहेत, म्हणजे जवळजवळ 150 ते 200च्या जवळपास अंपायर्स ह्या आपल्याला दिसतील आणि या सर्व लोकांनी पूर्ण फेडरेशनची परीक्षा पास असणारे उत्तम दर्जाचे ह्या ठिकाणी अंपायर आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक एकच मॅच एक अंपायर फक्त या ठिकाणी कंडक्टिंग केलेले राहतील. त्याच्यामुळे परत तेच अंपायर रिपीट होणार नाहीत, नवीन अंपायर आपण ह्या माध्यमातून करणार आहोत. किटचं कसं काय नियोजन असणार आहे सर? स्टंप, बॉल, बॅट ह्या जे काही साहित्य लागतं, म्हणजे वेळेवर अनेकदा खेळत असताना स्टंप किंवा बॉल फूट होते किंवा मग एखादा क्रिकेटपटू खेळत असताना त्याला अनेकदा जखमा किंवा अनेक घटना झालेल्या दिसतात, त्याच्या पद्धतीनं मेडिकलची किंवा वैद्यकीय व्यवस्था तिथे काय असणार आहे? आम्ही ह्यामध्ये सर्व टीम्सला बॉल आणि जे प्लॅस्टिक बॉल आहेत आणि बॅट्स आहेत हे संघटनेच्या वतीनंच म्हणजे अमरावती जिल्हा असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे जर त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला पूर्ण जे साहित्य आहे, ॲक्च्युली यामध्ये पॅड वगैरे किंवा ग्लोव्ज हा विषय नसतो, कारण ते प्लॅस्टिक बॉलवर असल्यामुळे लागणे एवढा हा राहत नाही. तरी त्या ठिकाणी एक PDMCच्या टीमला आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत की जेणेकरून कुठल्या प्रकारची जर इंजुरीज झाल्या तर ते त्या सर्व माध्यमातून म्हणजे खेळाडूंचं त्या ठिकाणी फर्स्ट एड वगैरे बॉक्स राहणार आहेत, डॉक्टर 24 तास त्या ठिकाणी अवेलेबल राहतील आणि अशा प्रकारचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करायला दिसतं. त्या ठिकाणी येणाऱ्या क्रिकेटपटूंना जे काही आता लाईव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान हे सामने पाहतील किंवा तत्पूर्वी खेळायला येण्यापूर्वी जे काही लोक किंवा जी काही मंडळी तुम्हाला ऐकतायत क्रिकेटच्या संदर्भानं किंवा क्रिकेटचे जे काही क्रिकेटप्रेमी लोक आहेत, अशा लोकांना काय सांगाल?
आणि माझं तर एकच सांगणं आहे की बा म्हणजे तो महागडा आताच जर आपण एकंदरीत बघितलं तर आजच्या क्रिकेटच्या याच्यामध्ये विश्वामध्ये म्हणजे आज भारतामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर गेम क्रिकेट हा आपल्याला दिसून येतो. पण गल्लीबोळामधील असणारे जे गरीब वर्गातले खेळाडू असतात किंवा मुलं असतात त्यांना एवढी महागडी साहित्य घेऊन आपण कुठलीच अकॅडमी जॉईन करू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांचा कुठेतरी उत्साह वाढवावा. त्यांना मध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत किंवा खेळाचं जे हे आहे हे आपल्याला सर्व प्रेक्षकांना दिसावं यासाठी आपण मुद्दामून ह्या क्रिकेटच्या ह्या ठिकाणी आयोजन महाराष्ट्र स्टेटच्या लेवलच्या पूर्ण ज्या मॅचेस आहेत ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर मी असोसिएशनच्या वतीनं एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या मुलाला ह्या ठिकाणी मोटिवेट होण्यासाठी सर्वांनी ह्या मॅचेस बघाव्या. ऑलरेडी UCN चॅनलवर 24 तास आपल्याला 3, 4, 5 आणि 6 ह्या ठिकाणी पूर्ण मॅचेसचं आयोजन कशा प्रकारचं आहे कसं आहे हे घरबसल्या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीमध्ये कुठेतरी आपल्याला चांगले खेळाडू आपल्या अमरावती जिल्ह्यातून घडलेले दिसतील जेणेकरून त्यांचं नेतृत्व हे भारताच्या या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसेल. जिथे सचिन तेंडुलकर असो, धोनी असो, विराट कोहली असो यासारखं नेतृत्व आपल्या अमरावती जिल्ह्यालाही सुद्धा लाभेल असं मला वाटते. आणि सर्वांनी इतक्या सुंदर आयोजनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. ड्रीम्सलँड ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी असणारे जे ड्रीम्सलँडचे जे संचालक आहेत नरेंद्र भाराणीजी UCNनी ह्या ठिकाणी ज्या लाईव्ह ज्या मॅचेस आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं जे कार्य करणार आहेत त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व प्रेक्षकांनी किंवा अमरावतीवासियांनी याला जरूर बघावं एवढंच मी ह्या ठिकाणी आवाहन करतो. 3 दिवस चालणाऱ्या या प्लॅस्टिक बॉलच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून खेळाडू येणार आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये टेक्निकल बाबीपासून तर वैद्यकीय बाबीपर्यंत प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी व्यवस्था केली असणार आहे. शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशनद्वारा 3 दिवस चालणाऱ्या या सामन्यांची बहारदार रंगतदार मेजवानी अंबानगरी वासियांना मिळणार आहेच, सोबत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनाही मिळणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात येणाऱ्या प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना कुठेतरी मनोरंजन व्हावं यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण VCN चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. या क्रिकेट सामन्याला VCN न्यूजतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.